मंडळी, स्कॅमर्स आहेत ना, स्कॅमर्स जे आपल्याला फसवत आहेत ते आता खूप हुशार झालेले आहेत आणि नवीन नवीन पद्धतीने आता स्कॅम करायला लागलेले आहेत. तुम्हाला एखादा फोन येईल, तुम्हाला व्हिडिओ कॉल येईल, तुम्हाला मेसेज येईल आणि त्यामध्ये तुमच्या ओळखीची व्यक्ती दिसेल आणि ती व्यक्ती तुम्हाला विनंती करेल की मला आता पैशाची गरज आहे, या या गोष्टीसाठी पैसे पाठव किंवा OTP दे. आणि हे सगळं तुम्हाला खरं वाटू शकतं. तुम्ही OTP द्याल, पैसे पाठवाल आणि फसाल. हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे, कशा पद्धतीने फसवणूक केली जाते आणि यातून वाचायचं आहे कसं, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज18 लोकमतच्या टेक चेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, AIच्या माध्यमातून ना जशा चांगल्या चांगल्या गोष्टी घडतायत ना, तसे स्कॅमर्स सुद्धा हुशार होतात आणि याचा वापर करून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत. डीप फेक हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल, पण तो काय, आपला काय संबंध आहे, माझ्यापर्यंत कुठे काय आलंय, मला काय होतंय, असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण डीप फेक तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतं. कदाचित पोहोचलं असेल, एखादा कॉल आला असेल, मेसेज आला असेल. तर या सगळ्यामध्ये काय होतं, तुम्हाला तुमच्याच एक ओळखीची व्यक्ती दिसते, त्या व्हिडिओमध्ये दिसेल, व्हिडिओ कॉलमध्ये दिसेल किंवा फोटोमध्ये दिसेल आणि ती तुम्हाला त्यामध्ये काहीतरी सांगत असेल, मेसेज करत असेल, बोलत असेल की मला आत्ता पैशाची गरज आहे, या नंबरला, या स्कॅनरला तू पैसे पाठव, किंवा तुला आत्ता एक OTP आला असेल, तो अर्जंट मला दे कारण माझा फोन आत्ता, मला नेटवर्क नाही आणि मला बँकेचं ट्रान्झॅक्शन करायचं आहे. आणि यामधून काय होतं, हे तुम्ही द्याल विश्वासानं, कारण ओळखीचीच व्यक्ती आहे ना. तर त्यानंतर काय होणार आहे, तुमचं अकाउंट रिकामा होणार आहे. हे सगळं का होतंय, तर डीप फेक मधून तुम्हाला आवाज क्लोन केला जातोय. तुमची जी कोणी ओळखीची व्यक्ती आहे तीच तुम्हाला चेहरा मॉर्फ केला जातो, तीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, ती तुमच्याशी काहीतरी बोलताना तुम्हाला जाणवेल, पण ती नाहीये व्यक्ती. ती बोलणारी व्यक्ती वेगळी आहे, पण चेहरा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आहे. किंवा जी बोलणारी व्यक्ती, तिचा आवाज नाहीये, तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसारखा आवाज क्लोन केलेला आहे AIच्या माध्यमातून. या सगळ्यामधून ही सगळी फसवणूक केली जाते. तर डीप फेक नेमकं काय आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल, की जे खोटे व्हिडिओ पण आपल्याला खरे वाटतायत आणि आपली त्यातून फसवणूक होते. तर डीप फेक मधून आपल्याला वाचायचं कसं, तर डीप फेक जेव्हा तुम्हाला व्हिडिओ येईल किंवा तुम्हाला कॉल येईल, पहिली गोष्ट ना, संशय घ्यायला पाहिजे. कारण अशा प्रकारे आपल्याला याआधी कधी कॉल आलाय का, किंवा ती जी तुमच्या ओळखीची व्यक्ती आहे त्या व्यक्तीने याआधी असं कधी केलंय का, ती व्यक्ती जेव्हा प्रॉब्लेममध्ये होती कधी, तेव्हा तुम्हाला जेव्हा मदत मागितली असेल तेव्हा ती व्यक्ती अशा पद्धतीने वागली किंवा अशा पद्धतीने मदत मागू शकेल का, हे सगळं आपल्याला विचार केला पाहिजे. पैसे पाठवण्याच्या आधी, OTP पाठवण्याच्या आधी हे सगळं विचार करणं गरजेचं आहे. आपण काय होतं, ओळखीचीच व्यक्ती तर कशाला संशय घ्या, कसं वाटेल त्या व्यक्तीला, मदत आपण नाही केली तर कसं वाटेल, शंका घ्या. ती व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सुद्धा मदत मागू शकते का, ती फोनवर का मागते, असे अनेक प्रश्न आपल्याला खरं तर पडले पाहिजेत. परत हे सगळं ठीक आहे, समजा हे तुमच्यासोबत झालं, आता यातून वाचायचं कसं, काही सोप्या टिप्स सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा, जर असे कोणी पैसे मागत असेल तर बिलकुल देऊ नका, खात्री करणं गरजेचं आहे. आता खात्री कशी करायची, तर तुम्हाला कुठल्या नंबरवरनं कॉल आलाय, अननोन नंबरवरनं आलाय का, तर ते पहिल्यांदा चेक करा. त्यानंतर त्या व्यक्तीच्या बोलण्याचा टोन कसा आहे, ती व्यक्ती अशी कधी बोलते का, हे दुसरी गोष्ट चेक करणं गरजेचं आहे. त्या पुढे जाऊन तुम्हाला आणखीन काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागणार आहेत, ज्या आपल्या सोशल मीडियावरती जे प्रायव्हसी सेटिंग्ज आहेत ना, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. अनेक लोकांना कल्पना नाही की त्यांचा ईमेल ID हा पब्लिक आहे, तो सगळ्यांना दिसतोय. फोन नंबर सोशल मीडियावरती पब्लिक आहे, तो सगळ्यांना दिसतो आणि हॅकर्स आहेत, स्कॅमर्स आहेत, याचाच फायदा घेत आहेत आणि तुमचा जो काही सगळं सोशल मीडिया तुमचा स्कॅन करतायत आणि त्यानंतर जी ओळखीची व्यक्ती वाटेल तिचं क्लोन करून तुम्हाला हे सगळं व्हिडिओ, फोटो हे सगळं पाठवलं जाणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर होत असेल तर आपल्या प्रायव्हसी जे सेटिंग्ज आहेत त्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्याला तक्रार कशी करता येणार, तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्हाला याची तक्रार नोंदवता येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सायबर क्राईमची वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा जाऊ शकता, त्यावरती सुद्धा खूप लगेच रिस्पॉन्ड केला जातो. असे स्कॅम्स होऊ नयेत म्हणून आपलं प्रशासन सुद्धा काळजी घेताना दिसतंय, अवेअरनेस क्रिएट करताना दिसतंय. प्रॉब्लेम असा होतोय की जे अगदीच घरात आजी आजोबा आहेत किंवा वडीलधारी आहेत, त्यांना तितकी टेक्नॉलॉजी नाही समजत, हे स्कॅम्स नाही कळत, त्यांना या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटू शकतात. जर आपल्या नातवाचाच फोन आहे आणि नातवाने पैसे मागितले तर आपले आजोबा नातवाला पैसे ट्रान्सफर करणारच आहेत. त्यांच्यासाठी काय की नातवाला आत्ता अडचण आहे ना, चला आपण पैसे देऊन टाकू, OTP देऊ, नातू कशाला खोटं बोलेल किंवा नात कशाला खोटं बोलेल, असं होऊ शकतं आणि यामधून ही सगळी फसवणूक केली जाते. त्यामुळे
आपल्याला या संदर्भातली FIR करता येईल, वेबसाईटवरती जाऊन तक्रार नोंदवता येईल. जर स्थानिक पोलीस प्रशासन वगैरे यांनी काही हेल्पलाईन नंबर दिला असेल तर त्यावर सुद्धा त्या पातळीवरती आपण तक्रार करू शकतो. आता इतकंच पुरेसं नाही आहे. हे सगळं घडताना आपल्याला स्क्रीनशॉट काढायचे जे मेसेज आले असतील. जर तुम्हाला कॉल आला असेल तर कॉल रेकॉर्ड करायचा आहे. दुसरी गोष्ट, व्हिडिओ कॉल आला असेल स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करा. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार जेणेकरून आपल्याला पुरावे सुद्धा गोळा करता येतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डीप फेक बाबत अजून सुद्धा असं वाटतं की खूप लांब आहे, आपला याच्याशी काही संबंध नाहीये. असं नाहीये, हे आपल्यापर्यंत पोहोचायला लागलेलं आहे. त्यामुळे आपल्यासोबत आजूबाजूच्या लोकांना सुद्धा या गोष्टीची माहिती द्या, आपल्या जवळच्या लोकांना या गोष्टीची माहिती द्या, कशा पद्धतीने फसवणूक होते. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच असे कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे न्यूज 18 लोकमतचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्या सगळ्याला तुम्ही फॉलो करू शकता, कारण त्यावर सगळे तुम्हाला ताजे अपडेट्स बघायला मिळणार आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.